पुढील 2 दिवसात कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे। महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वारे वाहत आहेत आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो या ठिकाणी कोकणातल्या हवेचा दाब वरती होणार आहे आणि त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरती जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 2 दिवस कोकणात ऊन आणि पाऊस असा एकत्र हवामान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कोकणात अनेक भागात काल तापमानाचा पारा जो आहे तो 41 अंशांवरती पोहोचलेला होता। आज देखील अशाच पद्धतीने दिवसभरात तापमानाचा पारा हा या ठिकाणी वाढणार आहे। उन्हाची लाहीलाही आणि नंतर पाऊस अशी परिस्थिती सध्या कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे। पुढचे 2 दिवस कोकण किनारपट्टी भागात असंच अस्थिर हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर हवेतील आर्द्रता वाढल्याने अंगाची लाहीलाही सध्या कोकणवासीय अनुभवत आहेत। दुपारनंतर प्रखर उन्हात जाणं या ठिकाणी टाळावं असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड बदल पाहायला मिळत आहेत। एकीकडे सकाळी तीव्र उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे दुपारनंतर अवकाळी पाऊस असं चित्र कोकणामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तळ कोकणापासून अगदी रायगडपर्यंत सध्या हवेतील आर्द्रता देखील वाढलेली आहे आणि याचं प्रमाण जास्ती असल्यामुळं सध्या कोकणवासियांना या ठिकाणी घामाच्या धारांनी बेजार केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।